कार घ्यायची का? कार कार ही गरज आहे, प्रतिष्ठा नाही. दुसऱ्याची जिरवण्यासाठी जर कार घेतली तर आपली कधी जिरल हे समजणार नाही. कार घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये पाहूया. कार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सगळ्यात महत्वाचं उत्पन्न हे लोकांचं वेगळं वेगळं असतं. बघा, आपल्या उत्पन्नानुसार कार कशी घ्यायची हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता, जर 20,000 रुपये पगार असेल म्हणजे 2.5 लाख जवळजवळ वर्षाचं उत्पन्न असेल, बाकीच्या बी गोष्टी करायच्या तर 3 ते 4 हजार तुम्हाला हप्ता येईल. बस झाली 3 ते 4 लाखाची. मी तर म्हणून घेऊच नका, किंवा सेकंड हँड घ्या गरज असेल तरच. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, तुमचं उत्पन्न जर 50,000 रुपये असेल तर 6 लाख वार्षिक उत्पन्न होईल. 8 ते 10 हजार हप्ता बस झाला. ते बी गरज असेल तर 8 ते 10 लाखाच्या आत गाडी बसली पाहिजे, कारण पुढचा खर्च पण अजून भरपूर आहे. त्यानंतर तुमचं उत्पन्न जर 1 लाख रुपये असेल तर 12 लाख वर्षाचं उत्पन्न होणार आहे. 15 ते 20 हजार हप्ता हा मॅक्झिमम झालेला आहे, याच्यापेक्षा कमीच ठेवा. 15 ते 20 लाखाच्या आतमध्ये गाडी तुम्ही घेऊ शकता ज्यावेळेस तुमचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे. लक्षात घ्या, कार ही लायबिलिटीज आहे, ती आपल्याकडून खर्च घेणार आहे, उत्पन्न वाढवणार नाही. त्यानंतर बरेच लोक हा खर्च लक्षात घेत नाही कार घेताना. तर पहा, सगळ्यात मोठा खर्च तुमचा इंधन खर्च वाढणार आहे. मोटरसायकलचे तुम्ही 4 व्हीलर गेले भरपूर वाढणार आहे. EMI म्हणजे हप्ता वाढणार आहे. इन्शुरन्स लोक लक्षात घेत नाहीत. सर्व्हिसचा खर्च सुद्धा करावा लागतो. त्यानंतर बघा, रिपेअर खर्च, अचानक स्क्रॅच लागतो, बऱ्याचशा गोष्टी करतात, ते पण कोणी लक्षात घेत नाही. टायर सुद्धा बदलावं लागतात, बॅटरी पण बदलावं लागती. पार्किंगचं खर्च, पार्किंग असेल तरच गाडी घ्या, नाही लोकांच्या दाराला लावतात. टोलचा खर्च वाढतो. क्लिनिंग, ऍक्सेसरीज, कार धुवावं लागती, उंदरं होतात, लय मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. रोड टॅक्स भरावा लागतो. त्यानंतर तुमचं डोकं दुखतं. डिप्रिसिएशन म्हणजे सगळ्यात महत्वाचं, वाणिज्यामध्ये जर कॉमर्सचे असाल तर त्याची किंमत दरवर्षी कमी होत जाते. मला तरी वाटत नाही दुसऱ्यांची जिरवण्यासाठी आपण कार घेतली पाहिजे. आपल्याला गरज असेल तर कार घ्या. मी तर म्हणेन, तुम्हाला 10 लाखाची कार घ्यायची तर 5 लाखाची घ्या, 5 लाखाची घ्यायची तर सेकंड हँड घ्या, आणि नाही घेतली तर व्हेरी गुड, नंतर आपण घेणार आहे. अर्थशास्त्रानुसार हा सर्वांना सल्ला आहे. तर कारचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ आणि प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे समजेल की कार घेणं एक गरज आहे की प्रतिष्ठा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.